नमस्कार मंडळी, प्रतिकल्प द पाथफाइंडर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे। तर आता मस्तपैकी पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळा आणि कोकण म्हणजे ज्यांना फिरण्याची आवड असते त्यांच्यासाठी एक सुवर्ण अशी संधी। तर आज आपण आलो आहोत दापोलीमध्ये। दापोलीमध्ये 2-3 किलोमीटरवर आसूद हे गाव आहे आणि तिथेच केशवराज हे मंदिर आहे। तर आज आपण त्याच मंदिराला भेट देणार आहोत। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आणि अजून कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। तर दापोली तो हरनेला जाणारा रोडलाच आसूद हे गाव लागतं। जेव्हा तुम्ही दापोलीतून हरनेला जात असाल तर हा वरचा जो लेफ्ट साइडचा रोड आहे तो हरनेला जातो आणि जिथे आता ही बाईक आहे हा रोड आसूदला जातो। तर चला तर मग सुरुवात करूया। कमाडीपासून थोडं आतमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला श्री देव केशवराज मंदिराकडे जाण्याचा मार्ग दिसेल। तुम्हाला गाडी इथेच पार्क करावी लागेल, इवन 2 व्हीलर सुद्धा। आणि इथून हा रस्ता जातो मंदिराकडे। इथून तुम्हाला चालतच मंदिराकडे जावं लागेल। कडे जाताना तुम्हाला खूपच असं प्रसन्न असं शांत असं वाटेल, कारण की आजूबाजूला खूपच अशी मस्त अशी सुपारीची झाडं, फणसाची झाडं, अजूनही खूप प्रकारची झाडं आहेत आणि वातावरण हे एकदम शांत आहे। हे आहे आपल्या दापोली तालुक्यातील आसूद गावातील श्री लक्ष्मीकांत म्हणजे केशवराज मंदिर, जे फार पुरातन पांडवकालीन मंदिर असून सुमारे 5000 वर्षापूर्वी पांडवांनी एकत्र एका रात्रीत बांधले होते। आणि आपण बघितलं की हा बऱ्यापैकी उंचावर आहे हे मंदिर, खूप साऱ्या पायऱ्या आहेत आणि आजूबाजूचा परिसरही तुम्ही बघाल तर खूप सुंदर शांत असा आहे। ज्याची सुरुवात तुम्ही वाटच पाहिलेत तर मस्त अशा सुंदर अशा सुपारीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांनी भरलेले आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता, आपण व्हिडिओमध्ये पाहिलंच, गोमुखातून पाणी येत आहे। हे पाणी वर्षाच्या 12 महिने अखंड वाहत असतो। आणि तर हे असं होतं आपल्या आजचं श्री केशवराज मंदिर। तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि असंच प्रतिकल्प द पाथफाइंडर्सला प्रतिसाद देत राहा, फॉलो करत राहा। थँक्यू।